आज केज घरकुल घोटाळा प्रकरणी बीडचे जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केज तहसील कार्यालय आणि केजच्या नगरपंचायतलाही भेट दिलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केज नगरपंचायत अंतर्गत जवळजवळ 374 पैकी 241 लोकांना कोणताही लाभ मिळालेला नाही आणि 133 लोकांना काही प्रमाणात लाभ मिळालेला, त्यापैकीही काही लाभार्थ्यांना काही हप्ते मिळालेले नाहीत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून सुरू आहे। आमचा प्रश्न आहे, केज विकास संघर्ष समितीनं या ठिकाणी निवेदन देऊन मागणी केली होती की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी। आज जिल्हाधिकारी महोदयांशी केज विकास संघर्ष समितीनेही संपर्क साधून संवाद केलेला आहे, पुन्हा एकदा एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये पुन्हा या घोटाळ्याची सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। याच्यात काही लोक दोषी जरी दिसत असले, अधिकारी कर्मचारी, तरी याचा लाभ राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनाही गेल्याचं स्पष्ट जनतेत बोललं जात आहे। कारण एवढा मोठा घोटाळा कर्मचारी किंवा अधिकारी स्वतःच्या हिमतीवर करू शकत नाहीत, तर यासाठी काही लोकांना मोठ्या प्रमाणात याच्यातला लाभ मिळाल्याचं जनतेतून चर्चा आहे आणि त्यामुळं याची चौकशी दूरपर्यंत जाणं गरजेचं आहे। कारण हा ज्या 241 लाभार्थ्यांचा प्रश्न आहे त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे। हे पैसे कुठं गेले नेमकं ते सगळे रिकवर करणं गरजेचं आहे। ते कुणाकडेही गेले, कारण जे छोटे अधिकारी कर्मचारी ते पैसे कदाचित भरू शकतील परत आपल्या नोकरी किंवा याच्या दबावापोटी, परंतु जे इतरांना गेलेले आहेत, विशेषतः लोकप्रतिनिधींना याचा लाभ गेलेला आहे, ते पैसे रिकवर होणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून यासाठी केज विकास संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आमचं म्हणणं हे बी आहे की केज विकास संघर्ष समितीचं मत आहे, जिल्हाधिकारी यांना आज आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की या प्रसंगी जे लाभार्थी आहेत 241 लाभार्थी, त्यापैकी एकाही लाभार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवू नये। कारण हा अतिशय गोरगरीब आणि सामान्य लोकांना मिळणारा लाभ आहे आणि एवढे मोठे पैसे जर जात असतील तर लोकांना आयुष्य जगावं कसं हा प्रश्न आहे। खरं तर केज नगरपंचायतच्या घोटाळा प्रसंगी सगळीकडे चर्चा सुरू आहे। एवढा मोठा घोटाळा ते उघडपणे इतक्या निर्भयपणे अधिकारी कर्मचारी करतातच कसा, हा प्रश्न प्रत्येक जण बोलून व्यक्त होऊ लागलेला आहे। म्हणून आज खास करून केज विकास संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी चर्चा केली आणि या प्रसंगी जिल्हाधिकारी महोदयांनी केज विकास संघर्ष समितीला आश्वासन दिलेलं आहे की याच्यात सखोल चौकशी करून या प्रसंगी जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना पूर्ण लाभ मिळवून देण्याचं आणि कोणताही लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही याचंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। यावेळी आम्ही दुसरी एक मागणी केलेली आहे की दिव्यांगांचा निधी वाटप होत नाहीये। दिव्यांग जे आहेत केज शहर आणि या परिसरात, केज नगरपंचायतनं दिव्यांगाचा निधी दिलेला नाही। जिल्हाधिकारी महोदयाला हेही आम्ही सांगितलं की दिव्यांगाचा निधी वाटप होणं खूप गरजेचं आहे। या प्रश्नावरी समस्यावरी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी लवकरात लवकर केज नगर पंचायतला याचे आदेश देण्याचं आणि जे लाभार्थी आहेत दिव्यांगांचे त्यांना हा लाभ देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि तिसरी मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना केलेली आहे, ती म्हणजे केज शहर अंतर्गत जे शेतकरी आहेत, ही मागणी आम्ही खूप दिवसापासून करतोय, मात्र केज नगर पंचायत इथले लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे का दखल घेत नाहीत कळत नाहीये। कारण हे होऊ शकतंय फक्त याच्यासाठी जिल्हाधिकारी लेवलला प्रयत्न करणं गरजेचं आहे। वेगळ्या काही टेबलची निर्माण करणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही केजच्या सर्व शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत कृषीविषयक योजना या ताबडतोब मिळवून दिल्या पाहिजेत। याच्यापासून केजचे शेतकरी वंचित राहता कामा नये असं आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निदर्शनास आणून दिलेलं आहे। यावरही जिल्हाधिकारी महोदयांनी ताबडतोब आपण याच्यावर तोडगा काढू किंवा त्यासाठी केजच्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन केज विकास संघर्ष समितीला दिलेलं आहे। एकूणच एक तर केज नगरपंचायत अंतर्गत झालेला एवढा मोठा घोटाळा, घरकुलांचा घोटाळा, अनेकांची जी विशेष म्हणजे याच्यात आमचे सामान्य पत्रकार बी आहेत, गरजू पत्रकार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत आणि सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निदर्शनास आणून दिली, ती म्हणजे या सर्व घरकुल लाभधारकांना यादीत नाव घ्यायच्या अगोदरच जेव्हा ही घरकुलं मंजूर करायची होती त्यावेळी 20 ते 25 हजार रुपये प्रत्येकाकडून घेतले गेलेले आहेत। हे कुणी घेतले आणि घेतल्याचं लाभार्थी सगळे सांगतायत, याची चौकशी व्हावी ही मागणी जिल्हाधिकारी महोदयाकडे केलेली। एकूणच आज
जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांच्याशी केज विकास संघर्ष समितीनं या तिन्ही मुद्द्यावर संवाद साधून या तिन्ही समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. केज घरकुल घोटाळा प्रसंगी जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा झाल्यानंतर केज विकास संघर्ष समितीने निर्धार केलाय की या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत लाभ मिळवून द्यायचा. यासाठी या दोन्ही याद्यामध्ये जी काही 241 लाभार्थी आहेत ज्यांना अद्याप कसलाही लाभ मिळालेला नाही, त्यांना आम्ही त्यांची एक बैठक घेणार आहोत. विशेषतः येत्या 7 मार्च रविवार आहे त्या दिवशी यांची एकत्र बैठक शासकीय विश्रामगृह इथं आम्ही घेण्याचं ठरवलं आहे आणि तिथं आम्ही पुढची या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. तरी आम्ही आवाहन करतो सर्व लाभार्थ्यांना 7 मार्च रोजी रविवार आहे, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह केज या ठिकाणी सर्वांनी एकत्र यायचंय. त्या ठिकाणी आपण पुढची दिशा ठरवणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जेवढे लाभार्थी आहेत या यादीमध्ये 241 ज्यांना कोणताही लाभ मिळाला नाही त्या सर्वांना लाभ मिळवण्यासाठी आपण आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. एक जण सांगा त्यांना एक जण द्या सगळ्याचं घेते साहेब. तो त्यांच्या संस्थाचा असतो. आता शेतकरी काही बंधनधारक असतात, 5% त्यांनी बंधनधारक असतात. आता शेतकरी दिव्यांगसाठी 5% त्यांना बंधनधारक असतात. पण शेतकरीसाठी योजना करावी हे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा निर्णय असतो. तुम्ही करण्यासाठी त्याला विनंती करू शकतो. तो स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पण दिव्यांगासाठी 5% करावंच लागेल त्याला. तो केला नसेल तर मी बोल साहेब सगळ्याचे घेते लागत नाही. तो मोठा विषय आहे. तो काहीतरी करा क्या करू शकतो रिपोर्ट केलेला आहे. तो आमचा सर्व ठिकाणी विषय आहे. तो आता आपण सेंड केलेलं आहे सर, वरती सेंड केलेलं आहे. बायपास करण्यासाठी आपण विनंती करतो की ज्यांचं हे होत नाहीये त्यांना ऑफलाईन पद्धतीने करा म्हणून आपण विनंती करायला आहे. ठीक आहे.